आरोपी वाल्मिक कराडच्या नावे सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे। वाल्मिक कराडला आर्थिक मदत करण्याबाबतची ही पोस्ट आता व्हायरल होतीये। या व्हायरल बॅनरवर मदतीसाठी स्कॅनरचा देखील फोटो आहे। पोस्टमधील बॅनरवर मुंडे भावंडांचे देखील फोटो आहेत। बॅनरवर संदीप तांदळे यांचं स्कॅनर आहे। मात्र आपला स्कॅनर कोणीतरी मुद्दाम टाकल्याचं संदीप तांदळे यांनी म्हटलंय। संतोष देशमुख खून प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडच्या नावानं सध्या सोशल मीडियावर आर्थिक निधी गोळा करण्यासाठी बॅनर व्हायरल होत आहेत। वाल्मिकला मदत करण्यासाठी आणि त्याचं नाव चर्चेत राहण्यासाठी सोशल मीडियावर ही मोहीम सुरू असल्याचा आरोप होतो आहे। तर या बॅनरवर संदीप तांदळे यांचा बँक खातं आणि QR कोड दिलाय। तर संतोष देशमुख यांच्या बंधूंनी धनंजय देशमुखांनी मात्र दसरा मेळाव्यातही आरोपी वाल्मिकचे बॅनर लावण्यात आलेले असल्याचं म्हटलं। न्यूजवर जो बॅनर जे व्हायरल केलंय ते कोणीतरी बनावट बनवून त्याच्यामध्ये एडिटिंग करून ते सर्वत्र पसरवण्याचं काम केलंय। त्याच्यामध्ये उद्देश फक्त हा आहे की माझी बदनामी करायची, मला कुठेतरी खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवायचं, याच्या पलीकडे दुसरं काहीच कारण नाहीये। तरी पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो की जो कोणी तो बॅनर एडिट केलाय त्यांच्यावर त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। जे की आरोपीचं समर्थन करत आलेले आहेत, आतापर्यंत एक शब्दही न बोलता आरोपीच्या विरुद्ध आरोपीचं समर्थन करताना जे आतापर्यंत दिसलेले आहेत ते लोकप्रतिनिधी देखील आतापर्यंत काही बोललेले नाहीत आणि सरळ सरळ समर्थनाचाच हा एक भाग आहे। तर या बाबतीमध्ये मी जिल्हाधिकारी आणि SP साहेब या दोघांनाही सगळ्या गोष्टी पाठवलेल्या आहेत। काय कारवाई होती याच्यावर हे बघणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी अशा किंवा ह्या आरोपीचं उदात्तीकरण करणं हे कायम चालू राहणार आहे।